आता पाहूया सुपरफास्ट 50 बातम्या। बारामतीतून योगेंद्र पवारांना पवार गटाकडून एबी फॉर्म दिल्याची सूत्रांची माहिती। बारामतीत काका विरुद्ध पुतण्या अशी थेट लढत होण्याची शक्यता। महाविकास आघाडीतील जागा वाटपाचा वाद सुटला। आज सकाळी पत्रकार परिषदेत महाविकास आघाडीच्या जागांची घोषणा होणार। महाविकास आघाडीच्या जागा वाटपाचा तिढा सुटला। काँग्रेसला 105, ठाकरे गट 95 तर शरद पवार गटाला 84 जागा। महाविकास आघाडीमध्ये वाद नाही, एकत्र बसून मार्ग काढू, फक्त काही जागांवर तोडगा निघणं बाकी, बाळासाहेब थोरात यांनी माध्यमांना माहिती दिली। बाळासाहेब थोरात यांची शरद पवारांसोबत तासभर तर उद्धव ठाकरे यांच्यासोबत 2.5 तास चर्चा। कोणत्याही जागांवर वाद नाही, चर्चा सुरू आहे, लवकरच तोडगा काढू, थोरात यांची माहिती। शिंदेच्या शिवसेनेच्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर। शिंदेंना कोपरी 5 पाखाडी, शंभूराज देसाईंना पाटणमधून उमेदवारी, गुलाबराव पाटलांना जळगाव ग्रामीणमधून उमेदवारी जाहीर। संभाजीनगर पश्चिममधून संजय शिरसाटांना उमेदवारी तर दादा भुसे मालेगाव बाह्य, उदय सामंतांना रत्नागिरीमधून उमेदवारी। शिंदे गटाच्या पहिल्या यादीत 6 नवीन चेहऱ्यांना संधी। चोपडा येथून चंद्रकांत बळवंत सोनावणे यांना उमेदवारी, एरंडोलमधून अमोल चिमणराव पाटील, पैठणमधून संदीपान भुमरे यांचे पुत्र विलास भुमरे तर राजापूरमधून किरण सामंतांना उमेदवारी। शिंदे गटाकडून अंधेरी पूर्वच्या जागेवर उमेदवारी जाहीर नाही। अंधेरी पूर्वसाठी भाजपचे मुरजी पटेल इच्छुक। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी घेतलं कामाख्या देवीचं दर्शन, आम्ही निवडणूक लढवू आणि जिंकूही, मुख्यमंत्री शिंदेंची प्रतिक्रिया। राजापूरमधून शिंदेच्या शिवसेनेकडून किरण सामंतांना उमेदवारी। राजापूरमध्ये किरण सामंत, राजन साळवींमध्ये संभाव्य लढत। किरण सामंत मंत्री उदय सामंतांचे मोठे भाऊ। रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यातील महायुतीच्या जागा फार मोठ्या फरकानं निवडून येतील। रायगडमधीलही 7 जागा निवडून येतील, मंत्री उदय सामंत यांच्याकडून विश्वास व्यक्त। आज दुपारी 4 वाजता निलेश राणे शिंदे गटात प्रवेश करणार। मुख्यमंत्री शिंदेंच्या उपस्थितीत सभेचंही आयोजन। शिवसेनेला विचारात न घेता भाजपची उमेदवारी यादी। एकनाथ शिंदेंकडून नाराजी व्यक्त। धुळे, अचलपूर, उरण, नालासोपारा, देवळीच्या जागांवरून मुख्यमंत्री शिंदे नाराज असल्याची माहिती। महायुतीत अद्यापही 25 ते 28 जागांवर वाद असल्याची माहिती। तिढा असलेल्या जागांवर दिल्लीतच तोडगा निघणार। दिल्लीत वरिष्ठांशी चर्चा करून तिढा सोडवला जाणार। शिंदे गटाच्या पहिल्या यादीत बालाजी किणीकरांना स्थान नाही। अंतर्गत विरोधामुळे किणीकरांची उमेदवारी होल्डवर। अंबरनाथ शहरात उलटसुलट चर्चांना उधाण। पूर्व नागपूर मतदारसंघात महायुतीत बंडखोरी। राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून बंडाचा झेंडा। दादा गटाच्या महिला आयोगाच्या सदस्य आभा पांडे उद्या अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करणार। मनसेकडून 45 उमेदवारांच्या नावांची यादी जाहीर। माहीममधून अमित ठाकरेंना तर कल्याण ग्रामीणमधून राजू पाटलांना पुन्हा संधी। माहीममध्ये सदा सरवणकर विरुद्ध अमित ठाकरेंमध्ये लढत होणार। मनसेकडून अमित ठाकरे, शिंदेच्या शिवसेनेकडून सदा सरवणकर मैदानात। वरळीतून संदीप देशपांडेंना मनसेची उमेदवारी। आदित्य ठाकरेंविरोधात देशपांडेंचा सामना होणार तर बेलापूरमधून गजानन काळे निवडणुकीच्या रिंगणात। ठाण्यातून मनसेकडून अविनाश जाधव यांना उमेदवारी। खडकवासलामधून रमेश वांजळेंच्या मुलाला तिकीट तर हडपसरमधून साईनाथ बाबर यांना उमेदवारी जाहीर। कोथरूड विधानसभेसाठी मनसेकडून किशोर शिंदेंना उमेदवारी। सलग 4थ्यांदा निवडणुकीच्या आखाड्यात। फडणवीस आणि बावनकुळे एकाच दिवशी अर्ज दाखल करणार। दोन्ही नेते 28 तारखेला उमेदवारी अर्ज भरणार। अर्जुन खोतकरांना 8व्यांदा उमेदवारी जाहीर। उमेदवारी जाहीर होताच जालन्यातील निवासस्थानी कार्यकर्त्यांचा जल्लोष। मी महायुतीचा उमेदवार, मतदारसंघात निवडून येईल यात तीळमात्र शंका नाही। उमेदवारी जाहीर होताच मुक्ताईनगरचे आमदार चंद्रकांत पाटलांची प्रतिक्रिया। रायगडमधील शेकापचे 4 उमेदवार जाहीर। अलिबागमधून चित्रलेखा पाटील, पेणमधून अतुल म्हात्रेंना उमेदवारी तर उरणमध्ये प्रीतम म्हात्रे आणि पनवेलमध्ये बाळाराम पाटील यांना उमेदवारी। 24 तारखेला मनोज जरांगे निवडणुकीसाठी इच्छुकांच्या मुलाखती घेणार। जिल्हानिहाय बैठका घेऊन इच्छुकांच्या मुलाखती होणार। सगळ्या जातीचे उमेदवार देणार, प्रस्थापितांना पाडणार, मनोज जरांगेंची माहिती। खासदार बजरंग सोनवणेंनी घेतली मनोज जरांगेंची भेट। जिल्ह्यातील विधानसभेच्या जागेंवर चर्चा। निवडणूक आयोगाच्या दारात शरद पवार 4 तास थांबले। त्यावेळी काही समोरची लोक आमच्यावर हसायचे। सुप्रिया सुळेंची नाव न घेता अजित पवारांवर टीका। उमेश पाटलांच्या पक्षप्रवेशाला माझा विरोध। उमेश पाटलांनी शरद पवार आणि सुप्रिया सुळेंवर खालच्या भाषेत टीका केली होती। रोहित पवारांचं वक्तव्य। नवी मुंबईत भाजपमध्ये बंडखोरी। संदीप नाईकांच्या हाती तुतारी। भाजपनं बेलापूरमधून मंदा म्हात्रेंना उमेदवारी दिल्यानं संदीप नाईक नाराज।
ठाण्यात महायुतीमध्ये बंडाची शक्यता, भाजपनं संजय केळकरांना तिकीट जाहीर केल्यानंतर शिंदे गटाच्या मीनाक्षी शिंदेंचा विरोध, मीनाक्षी शिंदेंनी उमेदवारी अर्जही घेतला, निवडणूक लढवण्यावर ठाम. नाशिक पश्चिम मतदारसंघात भाजपच्या अडचणीत वाढ, भाजप नेते दिनकर पाटीलही बंडाच्या तयारीत, माझ्यावर पक्षात अन्याय झालाय, मी निवडणूक लढणारच, दिनकर पाटलांचं वक्तव्य. माजी मंत्री आणि भाजप नेते राजकुमार बडोले यांचा अजित पवारांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत प्रवेश, गोंदियाच्या अर्जुनी मोरगावमधून राजकुमार बडोले इच्छुक. पिंपरीचे विद्यमान आमदार अण्णा बनसोडेंना तिकीट जाहीर होताच मोठी नाराजी, बनसोडेंना तिकीट दिलं तर प्रचार करणार नाही, महायुतीमधील 18 माजी नगरसेवकांचा ठराव. भाजपला कुर्ला विधानसभेत मोठा धक्का, भाजपचे कुर्ला विधानसभेचे महामंत्री स्वप्नील येरुणकरांची पत्नी राणी येरुणकर यांच्यासह ठाकरे गटात प्रवेश, राणी येरुणकर भाजपच्या महिला मोर्चा अध्यक्ष. आर्णी विधानसभा मतदारसंघात भाजप भाकरी फिरवण्याच्या तयारीत, मात्र हा मतदारसंघ शिंदे गटाला देण्याची प्रमुख नेत्यांची मागणी. अजित पवार गटाकडून समीर भुजबळ यांच्या राजीनाम्याची मागणी, मुंबई अध्यक्षपद आणि पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा मागितला गेल्याची माहिती. समीर भुजबळ पवार गटाच्या वाटेवर असल्याची चर्चा. रविकांत तुपकरांकडून क्रांतिकारी शेतकरी संघटनेची स्थापना, संघटना राजकीय नसून सर्वसामान्य लोकांसाठी लढणार, ज्यांनी माझी हकालपट्टी केली त्यांची जनतेनं हकालपट्टी केली, तुपकरांची राजू शेट्टींवर टीका. सोलापूरमधील 4ही जागेबाबत अद्याप कुठलाच निर्णय नाही, शिंदे गटाचे सोलापूर जिल्हाध्यक्ष महेश चिवटेंची माहिती. सोलापूरमधून जागांविषयी मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा होणार. ठाकरे गटाचे माजी आमदार सुजित मिणसेकर निवडणूक लढवण्यावर ठाम, हातकणंगले मतदारसंघातून लढणार, सूत्रांची माहिती. बिग बॉस फेम अभिजित बिचुकलेंनी साताऱ्यातील जावळी विधानसभेसाठी अर्ज दाखल केला, शिवेंद्रराजे भोसलेंच्या विरोधात चौथ्यांदा बिचुकले निवडणूक लढवणार. अहेरी विधानसभा मतदारसंघात पहिला अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल, माजी आमदार दीपक आत्राम यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर धुळ्यात पोलीस प्रशासनातर्फे नाकाबंदी, तपासात एका वाहनात शस्त्रसाठा आढळला, 3 जण ताब्यात. कर्जत खालापूरमधील अजित पवार गटाच्या 200 पदाधिकाऱ्यांचा राजीनामा, पदाधिकाऱ्यांचा सुधाकर घारेंना पाठिंबा, सुधाकर घारे कर्जतमधून अपक्ष निवडणूक लढवणार. कोरेगाव मतदारसंघात शशिकांत शिंदेंनी ठाकरे गटाकडून लढावं, ठाकरे गटातील पदाधिकाऱ्यांची मेळाव्यात मागणी. मुरबाडमध्ये राष्ट्रवादी शरद पवार गटाला मोठा झटका, शहराध्यक्ष शैलेश वडनेर यांचा राजीनामा, बाहेरून ऐनवेळी आलेल्यांना पक्ष तिकीट देत असल्यानं नाराजी. विजय नाहटांचा शिंदे गटात घरवापसी करण्याचा निर्णय, नवी मुंबईचे संपर्क प्रमुख किशोर पाटकरांनी नाहटांची भेट घेतली, काही दिवसांपूर्वी विजय नाहट यांनी शिंदे गटाला रामराम ठोकला होता. जळगावात महायुतीचा मेळावा, मेळाव्यात अजित पवार गट, भाजप आणि शिंदे गटाच्या नेत्यांनी पदाधिकाऱ्यांनी एकमेकांना कोपरखळ्या लगावल्या. धुळे जिल्ह्यात पहिल्या दिवशी 83 व्यक्तींनी घेतले 158 नामनिर्देशन पत्र, मात्र पहिल्या दिवशी एकही नामनिर्देशन पत्र दाखल नाही.